तर आज ना मी घराची साफसफाई काढलेली, कारण खूपच घाण झालेलं होतं घर आणि पाण्याचा प्रॉब्लेम चालल्यामुळं काय पाणी मी राडा काढला नव्हता. तर मग आत्ता पाणी आलं तर आवरून घेतलं. पहिले सगळी घरातले जाळ्या वगैरे काढून घेतलेल्या. नंतर भांडे घासले आणि आऊ इकडं हे करत होती, चहा पेत होती, पाणी पेत होती आणि झाले माझे. मी भांडे लावत होते आणि मस्त घर पण फरची हे सगळं धुवून घेतलेलं, चकाचक झालेलं घर. आणि मग एक किराणा पण भरलेला, तो पण डब्यात भरून ठेवायचा होता. मग डबे मस्त पुसून घेतले आणि त्यानंतर इकडं असे डबे भरून ठेवत होते. मस्त बघा आता कसं भारी वाटायला लागले ना, खूप मस्त आणि फ्रेश पण वाटायला लागलं. आणि त्यानंतर जरा थकल्यासारखं झालो आणि भूक पण लागलेली. म्हटलं चला अंडं ब्रेड बनव, पण अंडं काही नव्हतं. म्हटलं चला आता बेसन पीठपासूनच बनव. तर बेसन पीठ, कोथिंबीर हे घालून थोडंसं नाही का पेस्ट करून घेऊन मस्त हलवून त्याला लावून घेतलेलं आणि खूप छान झालं ते पण अंडं ब्रेडसारखं. आणि एवढे अंडे ब्रेड बनवले, अंडा ब्रेड बनवले मस्त. आणि हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ. मग दुसऱ्या दिवशी बनवायचे होते मला. आता सगळं आवरल्याच्या नंतर लाडू बनवायचे होते. सगळं काम बी आवरलं. आणि हे पाण्यासाठी आम्ही हे आणलेलं, ह्याला काय म्हणतात मला माहीत नाही, ज्याला माहीत असेल त्यांनी मला कमेंट करून सांगा. आणि तर हे खूप छान वाटलं, मला आवडलं, मग मी घेऊन आले. खूप मस्त आहे. मग इकडं खारीक 1 किलो घेतलेली, खोबरं 1 किलो फोडून घेतलेली खारीक, आणि ह्यात सगळ्या राहिलेल्या बिया पण काढलेल्या. आणि हे मिक्सरला बारीक करायचं होतं खोबरं, ते पण मिक्सरला बारीक करून घेतलेलं. आणि खारीक पण मिक्सरलाच बारीक केलेली. लगेच इकडं तुपात खोबरं पहिलं भाजून घेतलेलं मस्त. आणि इकडं मग खोबरं भाजलं की खारीक पण थोडीशी भाजून घेतलेली. आणि इकडं मग ते भाजलं की मग थोडे काजू बदाम ते पण मस्त तुपात भाजलेले. आणि गुळाचा इकडं पाक बनवायचा होता, मग हा पाक पण असा बनवला. आणि मग मस्त लाडू घेतले बनवायला. पाय दुखायले म्हणून खालीच बसले. तोपर्यंत महिमा आणि नाव बघा, त्यांनी पण मला मदत करू लागली. झाले ते थोडेसेच राहिलेले, मग झाले मस्त लाडू झाले. आणि मग सकाळी हा नाश्ता झाला, दूध लाडू. आणि मग संध्याकाळी आज होता माशाचा बेत. तर व्हिडिओ कसा वाटला, आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि माशाचा बेत पण मस्त होता, भाजी आणि मासे फ्राय, मस्त काळा मसाल्यात मासे बनवलेले. आणि इकडं मस्त फ्राय पण केलेले होते.